रेडिओ मनभवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मनभवन 90.8 FM. मी आहे RJ शुभांगी. श्रोते हो, 1 जुलै हा दिवस म्हणजे आपले जे डॉक्टर्स आहेत, हेल्थ हिरोज आपण ज्यांना म्हणू शकतो, त्यांना सेलिब्रेट करण्याचा दिवस. हो, दरवर्षी 1 जुलै रोजी आपण डॉक्टर्स डे सेलिब्रेट करत असतो आणि या अनुषंगानेच आपण जे हेल्थ हिरोज आहेत आपले, त्यांना आपण सलाम करणार आहोत आणि या अनुषंगाने काही डॉक्टर्सच्या भेटी, मुलाखती आणि त्यांच्याशी गप्पांचा हा विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तेव्हा आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर जयश्री महाजन, ज्या काशीज आयुर्वेदिक आणि पंचकर्म क्लिनिकच्या डॉक्टर आहेत. त्यांनी डिप्लोमा इन क्लिनिकल न्यूट्रिशन दिल्ली युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे. तसंच त्यांची स्पेशालिटी म्हणजे PCOD आणि आयुर्वेदिक पेन मॅनेजमेंट ट्रीटमेंट त्या देत असतात आणि आयुर्वेद चिकित्सक ते आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्या प्रवासाविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि आपल्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात, त्या समस्यांविषयी, त्यांच्या उपायांविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि आरोग्यविषयक दृष्टिकोन तर आहेच, पण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या समस्यांचे उपाय जाणून घेणार आहोत. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅम. रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मॅडम, सुरुवातीला मला सांगा ना, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? 11वी-12वी तर माझे आईवडील शिक्षक होते. छानपैकी 11वी-12वी सायन्स घेतलं. सायन्स घ्यायचंच होतं, डॉक्टर व्हायचं होतं, कारण की माझे मामा इन्स्पिरेशन होते, आयुर्वेद डॉक्टर होते आणि खूप छान पद्धतीने पेशंट्सला बरं करत होते. तर माझी इच्छा होती की आयुर्वेदच डॉक्टर व्हावं आणि लकीली मला फर्स्ट याच्यामध्येच आयुर्वेद ॲडमिशन मिळाली आणि असा माझा प्रवास सुरू झाला. अरे वा. मॅडम, आयुर्वेद म्हणजे नक्की काय? म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रापेक्षा आयुर्वेद कसा वेगळा आहे? हा खूपच सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. आधुनिक वैद्यकशास्त्राकडे सगळे खूप आशेने बघतात, पण आयुर्वेदाकडे पण आशेने बघायला काही हरकत नाही. आपलं अतिशय पुरातन शास्त्र आहे. हे शास्त्र जगणं शिकवतं, फक्त बरं करणं हे शास्त्राचं उद्देश नाही आहे. तर आयुष्य कसं जगावं आणि जर आजार झाले तर त्यातून आपण बाहेर कसं निघावं असं शास्त्र सांगतं. तर आयुर्वेदाच्या शास्त्राने आपण जर आपले मागची पिढी, जसं आजी आजोबा पूर्णपणे शास्त्राप्रमाणे वागत होते, त्याच्यामुळे ते अतिशय निरोगी आणि अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पद्धतीने जीवनशैली जगत होते. त्या पद्धतीने आयुर्वेद नक्की आपण आपल्या जीवनशैलीत वापरायला पाहिजे. अच्छा. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. असं म्हणतात की आयुर्वेद मूळ कारणांवर उपचार करतं. बरोबर. याचा अर्थ काय? म्हणजे ते कितपत खरं ठरतं? बघा, काही आजार तयार झाले तर त्याचे सिम्पटम्स आपल्याला बाहेर दिसतात आणि त्या सिम्पटम्सचा उपचार ॲलोपॅथी पद्धतीने आपण करत असतो. पण त्याचं कारण जे असतं की जे वात, पित्त, कफ आणि मुख्यतः आयुर्वेद म्हणतं की पोट, आपलं जे पोट असतं तेच आजारांचं मूळ कारण असतं. तर ते तिथं स्वच्छता नसणं किंवा आपल्या जीवन पद्धती बदलणं हे आजारांचं मूळ असतं. ते दुरुस्त करून म्हणजे पंचकर्माद्वारे आपण सगळं डिटॉक्स करून संपूर्णतः मुळासकट आजार आपण दूर करत असतो. अरे वा, छानच. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. बऱ्याचदा रुग्णांमध्ये मानसिक तणाव, चिंता, निद्रानाश अशा समस्या दिसतात आणि त्या कशा तुम्ही हाताळतात बरं? मग त्यावर कसे उपाय करतात? बघा, मानसिक चिंता आणि तणावाचं मुख्य कारण असतं की आपण एक सामाजिक प्राणी आहोत. मनुष्य प्राणी हा एक सामाजिक प्राणी आहे. तो एकमेकांशी जुळलेला असला पाहिजे. जेव्हा आपण आपले बंधनं, नाळं तोडतो एकमेकांशी, फॅमिलीशी, तेव्हा तणाव खूप जास्त पद्धतीने आपल्यात निर्माण होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण की जोडून राहणं हे खूप मला महत्त्वाचं वाटतं. तर काही समस्या असतात त्या बऱ्याच वेळा बाहेर निघत नाहीत, त्या मनात दडपल्या राहतात, कारण की आपण एकत्र आता सध्या राहणं टाळतो, एकटंच राहणं टाळतो. तर त्या बाहेर निघणं ह्यासाठी आपण एक म्युझिक थेरपी असा एक उपचार अवलंबतो आणि
त्या बाहेर निघण्यासाठी म्हणून काही टेक्निक्स असतात त्या सांगतो आणि सोबत आयुर्वेद आणि पंचकर्म जसं शिरोधारा असं छान पद्धतीने आपण एकत्रितरित्या जर ट्रीटमेंट केली ना तर खूप चांगल्या पद्धतीने आपण बाहेर निघू शकतो. आणि याच्यात झोपेचा पण मला मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो की आजकाल झोपेची सिस्टीम खूप जास्त बिघडली आहे. जर आपण छान शांत झोप घेतली तर जेव्हा आपण मोबाईल यूज करतो की तो चार्ज करत असतो ना तसं आपलं झोप ही चार्जिंग सिस्टीम असते. अगदी बरोबर. जर आपण चार्जिंग सिस्टीमच खराब केली तर आपण आपलं शरीर एनर्जेटिक आणि मन बुद्धी कसं काम करणार. तर ते खूप महत्त्वाचं एक कारण आहे जे सगळ्यांनी सांभाळलं तरी पण मानसिक ताणतणावापासून आपण बऱ्यापैकी लांब राहू शकतो. अरे वा, छान. म्हणजे स्क्रीन टाइम अवॉइड करणं जेवढं शक्य होईल तेवढं करता आलं पाहिजे. मुख्यतः रात्रीच आपण तो करायला बरोबर, लागलोय बरोबर. त्याच्यामुळे. आता तुम्ही म्हणालात की पंचकर्म थेरपी, आयुर्वेदात पंचकर्म थेरपीचं काय महत्त्व आहे आणि कोणासाठी आणि केव्हा ती आवश्यक असते त्याबद्दल थोडक्यात सांगा. बरोबर. पंचकर्म याच्यात 5 कर्म असतात. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. तर याच्यामध्ये प्रत्येकाच्या शरीरानुसार जसे आजार तयार होतात त्याच्याप्रमाणे पण पंचकर्म करून शरीर डिटॉक्स केलं जातं. बरं. म्हणजे शरीरातली जी विषद्रव्य साचलेली असतात ते आपण बाहेर काढतो. तर जेव्हा आपण पंचकर्म करतो तर ती अर्ध्यापेक्षा जास्त ट्रीटमेंट असते की आपण डिटॉक्स करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक आजारानुसार वेगळं वेगळं पंचकर्म तर करताच येतं, बरं. पण आपण निरोगी राहू म्हणून पण डिटॉक्स आपण करू शकतो. ट्यून इन एनीवेअर. रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर मग 40 नंतर बस्ती हे पंचकर्म खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. लहान मुलांमध्ये म्हणजे जे टीनेजर असतात त्यांच्यामध्ये वमन खूप सुंदर काम करतं. अच्छा. आणि मिडल एजमध्ये विरेचन काम करतं. म्हणजे वात, पित्त, कफ ह्या एजेसनुसार पण स्टेज असतात आणि त्याच्या पद्धतीने पण ते छान काम करतं. वा. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तर आपल्या क्लिनिकमध्ये कोणत्या कोणत्या पंचकर्म सुविधा उपलब्ध आहेत? हे वमन, विरेचन, बस्ती हे पंचकर्म सगळेच. सगळे अच्छा. आहेतच. हा, पण हा, याच्याबरोबर पंचकर्माचे उपकर्म पण काही दिलेले असतात की जे स्थानिक काम करत असतात. ओके. जसं की कटिबस्ती, मन्याबस्ती, हृदबस्ती की जे स्पॉन्डिलायसिस असतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे किंवा जॉईंट पेन्स असतात त्याच्यासाठी खूप छान काम करतात. बरं, मला आता सांगा ना, औषधोपचाराव्यतिरिक्त आपण रुग्णाला कोणता आहार आणि कोणती जीवनशैली अवलंबली पाहिजे त्याबद्दल थोडं गायडन्स. बघा, आता 2 पद्धतीचे आहार आलेले आहेत. हां हां. मी नेहमी माझ्या रुग्णांना सांगते की जेव्हा आपण घराची साफसफाई करतो ना तेव्हा खराब वस्तू, अडगळीच्या वस्तू किंवा नादुरुस्त वस्तू बाजूला काढतो. तेव्हा चांगल्या वस्तू किंवा चांगल्या गोष्टींना आपल्या घरामध्ये जागा होते. त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनशैलीतल्या खराब गोष्टी बाहेर काढल्या तर चांगल्या गोष्टींना आपल्या आयुष्यात जागा मिळते. तर मग असं आहे की जी जीवनशैली वाईट आहे, जीवनशैलीच्या बाबतीत पहिल्यांदा बघूया की झोप नीट करणं, व्यवस्थित व्यायाम करणं हे खूप आवश्यक पद्धतीच्या गोष्टी आहेत. व्यायामाबद्दल म्हणलं तर व्यायाम हा आपलं मनुष्य शरीर हे बसून राहण्यासाठी बनलेलं नाहीये. ते चालतं फिरतं राहण्यासाठी बनलेलं. सगळ्याच प्राण्यांचं शरीर तसंच बनलेलं असतं. पण आजकालच्या वेगवेगळ्या सुखसुविधा असल्यामुळे आपण मुख्यतः खूप जास्त प्रमाणात बसतो किंवा झोपतो. तर आपलं शरीर ॲक्टिव्ह ठेवलं तर पण ते निरोगी राहतं. म्हणजे असं नाही की आपल्याला खूप जास्त मोठं काही काम करायचं आहे. ॲक्टिव्ह शरीर ठेवायचं आहे, झोप नीट घ्यायची आहे. पहिली गोष्ट. आहाराबद्दल म्हणाल तर आपला जो कचरा असतो की ज्याला आपण जंक फूड म्हणतो तो घरात आणूच नये. म्हणजे समोर दिसलं तर कुणीही खातं, कारण त्याच्यात इतक्या गोष्टी ॲड केलेल्या असतात की आपण त्याच्या ॲडिक्ट व्हायला पाहिजे याच्यासाठी. तर ते समोर असलं तर अगदी कोणी पण ते खातंच, पण ते आणूच नये ना, घरातच आणू नये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नॉर्मल आहार जे शेतातून पिकून येतं आणि घरात शिजतं एवढं खाणं. म्हणजे खूप साधी आणि सिंपल गोष्ट आहे. तेवढं सांभाळलं तरी पण आपलं आरोग्य खूप छान चांगलं राहतं. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. मॅम, PCOD ही आजकाल फार सामान्य समस्या झाली आहे, म्हणजे विशेषतः तरुणींमध्ये. तर आयुर्वेद या समस्येकडे कसा पाहतो, म्हणजे त्याबद्दल थोडक्यात गायडन्स करा ना. पुन्हा हाच आहे की आहार आणि हा पूर्ण लाईफस्टाईल डिसऑर्डर या कॅटेगरीमध्ये मोडतो.
PCOD म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो, मी किंवा तुम्ही जेव्हा लहान होतो तेव्हाच्या काळात जेव्हा मुलींना पाळी यायची तर पेनफुल नव्हती ती. म्हणजे पूर्वी जेव्हा कारण की जीवनशैली खूप चांगली होती, आपण ऍक्टिव्ह होतो, झोपत व्यवस्थित होतो, खेळत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालायच्या. खेळायचो पण आपण बाहेरून, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीज नॉर्मली होतच असायच्या. म्हणजे त्याचे काही लक्ष देऊन करण्याची गरज नव्हती, आपण करायचोच. तर त्या गोष्टी ह्या मुलींमध्ये आता खूप कमी दिसतात, कारण की एकतर मैदान मिळत नाही त्यांना व्यवस्थित, दुसरं की त्यांना अभ्यास खूप जास्त प्रमाणात असतो. म्हणजे दोष मुलींचा नाही म्हणता येणार, पण आपण त्यांच्या ऍक्टिव्हिटीकडे थोडं लक्ष द्यायला लागतं आताच्या काळात. जर ऍक्टिव्हिटी व्यवस्थित राहिल्या तर त्या पण व्यवस्थित राहतात. तर ह्या काळामध्ये तो बिघडतो आणि म्हणजे जवळपास 17 to 21 ह्या काळामध्ये जास्त पॉसिबिलिटी असते. 40 पर्यंत हा आजार होत असतो, म्हणजे मेन्स्ट्रुअल एज आपण जे म्हणतो त्याच्यात. बरोबर. ह्या काळात ना मुलींना अभ्यास जास्त असल्यामुळे स्ट्रेस हे पण खूप मुख्य PCOD मध्ये कारण दिसतं. कारण त्याची लक्षणं काय जाणवतात बरं? लक्षणं पिरियड्स बंद होणं, बऱ्याच वेळा पिरियड्स बंद होतात. काही कमी प्रमाणात काही मुलींमध्ये पिरियड्सचं क्वांटिटी वाढते. नंतर केस खूप जास्त गळायला लागतात. जो कपाळाच्या वरचा भाग असतो, भांगाचा एरिया, तिथं टक्कल पडायला लागतं. चेहऱ्यावर दाढी मिशीचे केस यायला लागतात आणि वजन वाढायला लागतं. म्हणजे बऱ्यापैकी 80% मुलींमध्ये वजन वाढतं. हे मुलींमध्ये लक्ष. आणि पिंपल्स, आपण पिंपल्स म्हणतो की ह्या एजमध्ये पिंपल्स नॉर्मल असतात, पण जे हनुवटीच्या भागात आणि दाढीची आपण म्हणतो ना एज, त्या भागात जर पिंपल्स असले तर ते मुख्यतः PCODचं लक्षण असतं. अच्छा. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर मग PCOD साठी आयुर्वेदिक निदान आणि उपचार पद्धतीमध्ये नेमकं काय केलं जातं? कशा पद्धतीने उपचार दिले जातात? बघा, PCOD मध्ये तर हा लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे आम्ही पूर्ण लाईफस्टाईल मॉनिटर करतो. म्हणजे कसं असतं की एखाद्या गोष्टीला आपण कोणी जर आपल्याला विचारलं की तू बरोबर करतीये की नाही, तर त्या गोष्टी फॉलो होतात. आपल्याला माहिती असतात बऱ्याच गोष्टी, पण पाठीमागे दंडुका घेऊन कोणी नसतं. तर मग त्या आपण फॉलो करतो की बाबा तू करतेस की नाही सारखं व्यवस्थित. लाईफस्टाईल सगळी आपण नीट समजावून सांगतो, सगळी फॉलो करवून घेतो आणि त्याच्यासोबत मेडिसिन काम करतात. कसं शरीरात बदल झाले चुकीचे ते दुरुस्त करण्यासाठी आयुर्वेदिक मेडिसिन, असं दोन्ही पद्धतीने आपण काम करतो. मॅडम, बऱ्याच लोकांना सांधेदुखी, पाठदुखी ही समस्या असते, यात आयुर्वेद कसा उपचार ऐकतो? सांधेदुखी आणि पाठदुखीमध्ये आयुर्वेदातच खूप सुंदर उपचार पद्धती आहेत. योग्य उपचार केले ना, आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा डिफॉर्मिटी शरीरात तयार झालेल्या नसतात, सुरुवात अगदी झालेली असते, त्या काळात जर आपण उपचार केले तर आजार पूर्णपणे बरे होतात. पंचकर्म जे असतात बस्ती आणि याच्यात ते खूप छान रोल प्ले फायदेशीर ठरतात. आपण एक पेन मॅनेजमेंट ट्रीटमेंट आयुर्वेदिक करत असतो. त्याच्यामध्ये बाहेरून उपचार असतात. काही पेशंट्समध्ये अगदी सुरुवातीच्या 3 ते 4 उपचारांमध्ये पण औषधांशिवाय सुद्धा हे आजार बरे होतात. ह्या उपचारांमध्ये अग्निकर्म, विद्धकर्म, रक्तमोक्षण, कपिंग थेरपी, मर्मचिकित्सा अशा वेगवेगळ्या सिम्पटमनुसार ह्या ट्रीटमेंट वापरल्या जातात. आणि असं म्हणतात ना, आयुर्वेदात उपचाराला वेळ लागतो, तर ही ट्रीटमेंट करून बघितली पाहिजे सगळ्यांनी. उपचारानंतर लगेचच रिलीफ होतो आणि तो रिलीफ बरेच दिवस टिकतो. मी आता तेच म्हणणार होते की बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आयुर्वेद खूप वेळ घेतो, औषध घेतलं की मला पटकन आराम मिळतो, आयुर्वेदाला खूप वेळ लागणार आहे. तर त्यावेळी त्या पेशंटचं म्हणा किंवा त्या रुग्णाचं तुम्ही संयम राखण्यासाठी त्यांना कशी विशेष पद्धती अवलंबता? बघा, आजकाल ॲलोपॅथीवर जास्त ट्रस्ट लोक करतात, तर त्याच्यामुळे रुग्ण जवळपास 8 ते 10 वर्ष फिरून आल्यानंतर आयुर्वेदाकडे जर आलेला असेल तर त्याने लवकर उपचाराची, म्हणजे लवकर बरं वाटण्याची अपेक्षा नाही करू. पण मग ज्यांनी सुरुवातीला जर आयुर्वेदाला प्राधान्य दिलं आणि ट्रीटमेंट घेतली तर त्यांना अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या ट्रीटमेंटपासून फरक नक्की पडतो. अरे वा, खूपच छान. तर
असा आरोग्यदायी सल्ला आपण घेत आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर जयश्री महाजन मॅम, ज्या आयुर्वेद चिकित्सक आहेत, तज्ज्ञ आहेत आयुर्वेदाच्या, आणि बरेच पेशंट्सला त्यांनी आपल्या औषधांनी बरंसुद्धा केलं आहे. मॅम, असा एखादा अनुभव आहे का तुमच्याकडे एखाद्या पेशंटचा की जो विशेष तुम्हाला वाटला किंवा असं अविस्मरणीय ठरला असा? हो. एक माझे आता कोविडपासून बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. माझं पण थोडं ऑनलाईन पेशंट्स आहेत. अरे वा. तर बंगलोरच्या एक पेशंट होत्या, IT फील्डमध्ये त्यांचे मिस्टर होते. त्यांचं वजन खूप जास्त वाढत होतं, त्याच्यासाठी त्या आल्या होत्या आणि त्यांना PCOD पण होता. तर पूर्ण व्यवस्थित केस घेतल्यानंतर कळलं की 7 वर्षापासून त्यांना पिरियड्स आलेले नव्हते. फर्स्ट बेबी होतं त्यांचं, त्यांना सेकंड बेबीची इच्छा होती, पण मग ते सगळं पिरियड्स वगैरे सगळं बंद असल्यामुळे त्यांना ते नव्हतं. पण मेन त्या ओबेसिटीसाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर मग त्यांची आपण ट्रीटमेंट सुरू केली. त्यांचे वजन पण कमी झालं, म्हणजे PCODला थोडा स्लो होतं वजन कमी, 6 ते 7 किलो वजन कमी झालं. PCOD क्लिअर झाला आणि आता त्यांना मुलगी आहे. तर मला त्यांच्यापासून इन्स्पिरेशन मिळालं की आपण थोडं PCODच्या लक्ष द्यायला पाहिजे, कारण बऱ्याच मी कॅम्पला पण जाते आणि चेकअप म्हणजे स्वतः कॅम्प पण घेते आणि लक्षात येतं आहे की PCODचं खूपच जास्त प्रमाण वाढलं आहे. तर मग एज्युकेशन वगैरे पण व्हायला पाहिजे. तर मी रेग्युलर वेबिनार थ्रू एज्युकेशन पण करत असते. तर मला छानपैकी ते खूप इन्स्पायरेशन तो केस होती, त्याच्यानंतर मी सुरू केलं. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर आयुर्वेदिक उपचारांसोबतच मॅम विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा सहभागी होत असतात. विविध वेबिनार, शिबिरं त्या आयोजित करत असतात. जसं की निमा वैद्यकीय संघटनेतर्फे आयोजित अनेक मोफत शिबिरांमध्ये मॅमचा सहभाग असतो. मॅम तिथे सेवा देत असतात. आयुर्वेद व्यासपीठ या डॉक्टर्सच्या संघटनेच्या त्या कार्यकारी सदस्यसुद्धा आहेत आणि दरवर्षी बेंडाळे कॉलेजच्या विद्यार्थिनींचं चेकअपसाठी त्यांना बोलवलं जात असतं. आणि तसंच त्यांच्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये दरवर्षी जूनमध्ये गरजूंसाठी मोफत शिबिराचं सुद्धा आयोजन केलं जात असतं. तर मॅम, या सगळ्यांचा अनुभव तुमचा कसा असतो त्याबद्दल सांगा ना. अनुभव तर असाच आहे की पेशंट जेव्हा आनंदाने खूप मला रिप्लाय करतात की मी बरं झालंय, तर तो खूप सुंदर अनुभव असतो खरंच. आणि काही लोकांना म्हणजे हा पण एक अनुभव आहे की आजाराची सवय झालेली असते, तर त्यांना बाहेर काढायला थोडा वेळ लागतो की ह्या मेंटॅलिटीतून बाहेर निघा. आजारातून निघाल तुम्ही, पण की आजाराची सवय पॉवर आणि ते वाढवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करायचे. जेव्हा निघतात हे लोक तेव्हा खूप आनंद होतो. अरे वा, छानच छानच. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? संदेश खूप साधा आणि सोपा आहे. फक्त यूज करायला म्हणजे लक्ष देऊन तुम्ही जर इम्प्लिमेंट केलं तर खूप साधं आणि सोपी गोष्ट आहे. रोज व्यायाम करणं, आहार स्वच्छ ठेवणं आणि झोप नीट घेणं, 3 गोष्टी सांभाळल्या तरी आपण एक आनंदी आयुष्य जगू शकतो. जेव्हा आपण मेंटली फिजिकली हेल्दी असतो तेव्हा आपण हॅप्पी असतो. तर ह्या 3 गोष्टी जरी सांभाळल्या तरी आपण मेंटली फिजिकली हॅप्पी राहतो, एनर्जेटिक राहतो. आपल्या कामात आपण चांगली प्रोग्रेस करू शकतो. बरोबर बरोबर. मॅम, मला सांगा ना की एक सक्सेसफुल आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुम्हाला येणारे चॅलेंजेस त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. काय चॅलेंजेस असतात, म्हणजे येणारी आव्हानं, त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता? आव्हानं अशी असतात की बऱ्याच वेळा सुरुवातीला ट्रस्ट डेव्हलप नसतो पेशंट्सचा. त्यांना जेव्हा बरं वाटायला लागतं तेव्हा तो ट्रस्ट डेव्हलप होतो. तर तोच मोठं आव्हान आहे की ट्रस्ट डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतो. पण मग त्यांना बरं वाटायला लागलं की माझा हा पण खूप छान अनुभव आहे की ते खूप अजून पेशंट्सला त्यांचा अनुभव सांगतात आणि नवीन पेशंट. अरे वा. तर ॲलोपॅथीकडे वाढता कल लक्षात घेता विद्यार्थ्यांना जर या क्षेत्राकडे म्हणजे आयुर्वेदिक क्षेत्राकडे जर यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? विद्यार्थ्यांनी तर अवश्य आयुर्वेद क्षेत्रात यावं, पण स्वतःची मानसिक तयारी करून यावं की आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायला पाहिजे. चांगल्या पद्धतीच्या गोष्टी जर शिक्षण आपण डेव्हलपमेंट स्वतःला केली तर नक्की आयुर्वेदात खरंच खूप स्कोप आहे. सगळं विश्व आयुर्वेदाकडे वळायला लागलंय. तुम्हाला एक सोपंसं उदाहरण फक्त सांगते की म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल ॲडमिशन, एनकरेजमेंट मिळेल. म्हणजे खूप गोष्टी सगळं विश्व वापरतं,
असतं. पण एक ऑइल पुलिंग म्हणून एक ट्रीटमेंट आहे जी मी पण खूप वापरते आणि मला बाहेरून म्हणजे फॉरेनमधून एका व्यक्तीने ते मी घेतोय असं सांगितलं, त्याच्यामुळे मी जास्त वापरायला लागली. तर लोक तिकडे खूप छान वापरतात आणि आपण स्वतः वापरत नाहीये. तर मग नक्कीच म्हणजे स्कोप खूप आहे, फक्त मेहनत जास्त लागते. ते ऑइल पण मला पुलिंग इन सेन्स म्हणजे कशी प्रक्रिया ऑइल आहे ती? पुलिंग इज एक फक्त आपण जसं रोज ब्रश करतो ना, तसं आपण 2 चमचे खोबरेल तेल तोंडात फिरवणं ब्रश झाल्या झाल्या, अच्छा. ते ऑइल पुलिंग असतं. त्याच्याने संपूर्ण शरीरावर खूप सुंदर परिणाम होतो. आपले हार्मोन्स चांगले राहतात आणि सगळ्या स्किनवर पण सगळ्या हेल्थवर खूप सुंदर परिणाम होतो. जसं आपण अच्छा, ब्रश अच्छा. करतो हां, हां, तसं हां, ऑइल हां. पुलिंग नक्की करायला पाहिजे. अरे वा. दात बळकट होतात. अरे वा, छानच छानच. तर या होत्या डॉक्टर जयश्री महाजन मॅम, आयुर्वेद चिकित्सक. त्यांचं जळगावमध्ये काशीज आयुर्वेदिक अँड पंचकर्म क्लिनिक आहे. तिथे तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या आणि तुमच्याही काही समस्या असतील तर त्याबद्दल आम्हाला कळवा. आम्हीसुद्धा त्या नक्कीच तुमच्या उपचारासाठी नक्कीच तुम्हाला त्यासाठी उपाय सुचवू. मॅडम, तुमच्या माहितीपूर्ण या गप्पांमध्ये आम्हाला खूप सारं असं नॉलेज मिळालं, आयुर्वेदाबद्दलची माहिती मिळाली आणि त्यावरचे काही उपचारसुद्धा ऐकायला मिळाले. तेव्हा मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांना गाईड केलं, त्याबद्दल मी रेडिओ मनभावन टीमतर्फे आपले आभारी आहे. धन्यवाद. शुभांगी, मला इथं बोलवलं त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. La 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 la, la 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 la. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है. जीवन का मतलब तो आना और जाना है. दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. तू धार है नदिया की,
भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। तूफान को आना है, आकर चले जाना है, बादल है ये कुछ पल का, छाकर ढले जाना है, परछाइयाँ रह जाती निशानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है।